सांगण्याचा प्रयत्न करतो मित्र. हे विषय कधी आपल्याला कुठे ऐकायला मिळत नाही, कारण आपण ऐकतो पण आपण जे आपल्या पुराणामधल्या कथा आहे त्याच वारंवार यानं असं केलं त्यानं कसं केलं. आपले काही सुदाम्याचे पोहे अजून समजून घ्यायचं. 2 युग झाले तरी अजून सुदाम्याचे पोहे काही संपले नाही. म्हणून मित्र, त्या कृष्णाजी महाराजांचं थोडस ज्ञान जे आहे थोडस कठीण आहे. तर मित्र, पहिला शब्द आहे धीर धीर भवानी सभानी राई. धीर धीर भवानी सभा ऐकली वर कटकर तीन चाकरी. वर कटकर तीन चाकरी. सांगा बाबूने काही, सांगा बाबूने काही. बसलो सांगाले. आता पाणी प्यायचं घुटघुटच प्यायला लागेल का नाही. थांबलो बा थोडस. तो विद्वान काय म्हणते, चला समोर चला समोर चला समोर म्हणते. असंच झालं काय. आपल्याला संतांचं वाङ्मय समजून घ्यायचं नाही. संतांचं वाङ्मय फक्त गायचं आहे. काय करायचं आहे? गायन करायचं आहे. समजून नाही घ्यायचं. सांगतो तुम्हासी भधारे विठ्ठला. हो अरे बाबा, ही चरण काय म्हणते? अर्थ शोधून या पाये अशी धेनू कोण आहे. चरण काय म्हणते? संतांचं वाङ्मय काय म्हणते? गायन करायला भेटलं. अहो पोपोटी बोलते, जसं शिकवलं तसं पोपोटी बोलते. परंतु त्याचा जर अर्थ समजला नाही मित्र हो, तर समजा ते कार्य होत नाही. लक्षात ठेवायचं. म्हणून अर्थ सर्वात श्रेष्ठ आहे. अर्थ कोणाकडून मिळत, कोणाकडे जायचं? आज लहानपण कोणी घ्यायला तयार जात. तुमच्याकडे कोणी येते शिकायला? सांगा पंचांग, आम्ही थोडस सांगा बरं. त्याच्यात कोणाला गरज राहिली नाही. लक्षात ठेवायचं. म्हणून एका ठिकाणी फक्त मिळते, एकाच ठिकाणी मिळते ती वस्तू. शरण जाये वासंत जन. शरण जाये वासंत जन. कुणाला शरण जा लागते? शरण जाये वासंत जना. आणि मालूम यायला पत्ता संतांनी शरण झाला. हे शब्द कसा? म्हणून मित्र, कठीण आहे. पहिली गोष्ट तर ऐकणं कठीण आहे. बसणं कठीण आहे. बसण्याची शक्ती, तुम्ही तर जे बसून आहे ना, काय योग आहे तुमचा समजायचं. आज कोणाकोणाला खाली बसता येत नाही. खूप सुमुख्याचा भाग्यवान समजतो. आज 80 वर्षाचा माणूस खालचं बसून आहे, पण 22 वर्षाचा पोरग खुर्चीवर बसून आहे. लक्षात ठेवा. कारण याचं त्याचा पॅन्टच एवढा फिट आहे, तरी खाद्य बसता येत. म्हणून आमची भेटे मामाजी आपलं धोतर बरं कुठेही आपलं बसता येत. मित्र हो, ऐकण्यासाठी शरीर मजबूत बनावं लागते. हो, ऐकायचं नाही कीर्तन. कीर्तनामध्ये 3 तास बसायचं आहे. 3. आणि मित्र हो, कानानं ऐकायचं आहे आणि डोळ्यानं पाहायचं आहे. पूर्ण अवयव कामी लावा लागते. लक्षात ठेवायचं. आणि हे सर्व आपल्याला एका वस्तूनं बहाड केलं. लक्षात ठेवायचं. आजच्या युगामध्ये एक असा राक्षस तयार झाला. तो राक्षस समजून घ्यायचो. कामाचा आहे, बिनकामाचा आहे. कामही करते आणि रिकामा राहिलो तर तुमच्या गच्चीवर बसते. लक्षात ठेवायचं. तो राक्षस आहे मोबाईल. कोण आहे? मोबाईल. रिकाम जमत नाही त्याले. लक्षात ठेवायचं.
रिकामा नाही ठेवतायत. तो निर्जीव मोबाईल जिवंत मनुष्याला जवळ बोलावते. चालू कर म्हणजे चालू कर चालू कर म्हणजे जाते. रात्री 2-2 वाजेपर्यंत जाते त्याच्या आहारी. म्हणून मित्र शब्द समजून घ्या. तीर भवन, स्वर्ग, पाताळ, मृत्यू हे 3 भवन आहे लक्षात ठेवायचं. कसे भवन म्हणजे राहण्याचे ठिकाण. कोणाच्या राहण्याचे ठिकाण? त्या जीवाचे राहण्याचे ठिकाण 3 आहे. सभा ऐकली सर्वात मोठा शब्द आहे मित्र. सभा. कशाची सभा भरली? सर्व मित्र लक्ष देऊन ऐका. वरकट करतील बा चाकरी. कोण करते चाकरी? वरकट म्हणजे आपण जेवल्यावर आपले जे भांडे राहते आणि त्या भांड्यातलं जे अन्न राहते ते पुन्हा घरात आणतो का आपण? नाही. कुठे ठेवून टाकतो? वरकट करतील बा चाकरी. मित्र हो, हा जो देह आहे याची फक्त 84 ची चाकरी करणं चालू आहे लक्षात ठेवायचं. आणि याच्यासाठी एक तारीख सांगितली. ह्या आपल्या सर्व जे आहे ना हे 84 मध्ये जाणारे जीव आहे हे केव्हा जायचं याची तारीख लक्षात ठेवा. तारीख ठरवून नाही लक्षात ठेवायचं. आपली तारीख लक्षात ठेवणार. तर मित्र सर्वात महत्वाचा शब्द आहे सभा. सभा समजून घेऊ आपण. सखोल आहे थोडं. परमात्मा परमेश्वराला जेव्हा सृष्टी उत्पन्न करायची होती त्यावेळेस असं त्याच्या मनात आलं का जीवसृष्टी निर्माण करावं. तर जीवसृष्टी निर्माण करण्यासाठी पृथ्वी ग्रह निवडावा लागला. आणि या पृथ्वी ग्रहावर जल, अन, अगन, पवन, पाणी हे निर्माण करावं लागलं मित्र. त्याच्यानंतर एका दमानं हा मानवाचा देह निर्माण झाला नाही. हा मानवाचा देह निर्माण करण्यासाठी परमात्मा परमेश्वराला अनंत प्रयोग करावे लागले. काय करावे लागले? तुम्हाला असं वाटतं असं एवढा सुंदर भगवानानं जो पिंड बनवलेला आहे हा एकाच वेळ बनला, एका जमाना बनला नाही मित्र. हे शरीर बनण्यासाठी, हा पिंड बनण्यासाठी भगवंता परमेश्वराला 4 खाणी निर्माण कराव्या लागल्या लक्षात ठेवायचं. तुम्हाला जगवण्यासाठी. कारण मित्र हो त्याला माहित आहे का मी असा एक पिंड तयार करीन का तो पिंड मला ओळखन, तो पिंड माझी सेवा करण, माझी भक्ती करण. पण मित्र हो 84 लक्ष योनीमध्ये असा भगवंताला पिंड मिळाला नाही. म्हणून उत्तम घोडाघोडी असा उत्तम सर्व परिपूर्ण असा नरदेह उत्पन्न करणं असं ठरवलं मित्र. पण ठरवणं वेगळं आणि तयार करणं वेगळं. कारण त्याला कोणतं शरीर बनवायचं होतं? ऐका, एक प्रमाण आहे आरतीमध्ये. अवधूत कीर्ती थोर याहीन बनवलं शरीर सिद्ध हे साधक. हे होय मोक्षाचं. मोक्ष प्राप्ती करण्यासाठी हे जे साधन आहे मानवाचं साधन सिद्ध आणि साधन परिपूर्ण बनवण्याचं देवाची इच्छा होती लक्षात ठेवा. असं नाही बनणार. हे शरीर बनवण्यासाठी कसं कसं बनलं एवढं फक्त सांगतो तुम्हाला. आपल्याला गंमत वाटून राहिली. कोणती
घरी भांडण झालं, धमकी देते. काय देते? धमकी. मी मरीन, मी मरीन. त्याला जर खरंच माहित असतं या शरीराची किंमत असती तर या शरीरामध्ये मशान नसतं केलं. लक्षात ठेवा. मांस कुठं जोडल्या जाते? मानवाचं मांस कुठं जोडल्या जाते? बर्निंग ग्राउंड, असं इंग्लिश बोलत जा. बर्निंग. आपले हे मांसाचे गोळे कुठे जोडणार आहे? स्मशानामध्ये. कशामध्ये? स्मशानामध्ये. मित्र हो, आपण आपल्या देहाचं मशान केलं. लक्षात ठेवा. ह्या उत्तम नरदेहामध्ये काय टाकतो आपण? मांसाचे गोळे टाकतो. असं कच्चं मांस खाता येत नाही म्हणून त्याला चटणी, मीठ, मसाला, ग्रेव्ही लावून ठोसतो अंदर. लक्षात ठेवा. आणि एक महत्वाची गोष्ट सांगतो मी तुम्हाला. हे शरीर पहिल्यांदा तुम्हाला नाहीच म्हणते. तंबाखू खाताना हुल्या येते तर या जबरदस्तीनं 2-3 हुल्या मारूनही शरीर नाही म्हणते. बरं, जीव म्हणते हे वस्तू मी खात नाही, तर ह्या जबरदस्तीनं मस्त एक बाबाजी मगाने मस्त गोठू गोठू काय तंबाखू. इकडं कथा चालू. वय झालं, वय झालं, मी त्याच्यावर कुठं खायचं ही माहित नाही. तंबाखू महागावचा जो रस्ता, महागावचा असतात तो महागावच्या वाल्याला माहित असत. काय बनवलं? या शरीरात मांसाचे गोळे टाकणं म्हणजे मशान बनवून. लक्षात ठेवा. अति उत्तम शरीर, आणि या उत्तम शरीरामध्ये तुम्ही मांसाचे गोळे टाकून राहिले. अनंत जीवाचा जो काळा आहे अळ्याचा, तो काळा समजून घ्यायचा तुम्ही या देहामध्ये टाकून राहिले. याच्यासाठी बनवलं का शरीर? याच्यासाठी शरीर दिलं का तुला? याच्यासाठी दिलं शरीर? हे शरीर बनवण्यासाठी काय काय केलं देवानं? लक्षात ठेवा. अहो, पहिले ह्या देह जगला पाहिजे, या देहाला अन्न मिळालं पाहिजे, आणि या देहामध्ये जीव असणाऱ्याला प्राणवायू भेटला पाहिजे. म्हणून देवानं काय केलं हे लक्षात ठेवायचं. काय केलं? पहिले काय केलं? 4 वाणी 4 खाणी चौरंगी जाणा. चौरंगामध्ये केलं बोलणं याची ज्ञान सांगाना. भैसाच्या वाणी भैसाच्या खाणी उभ्या जीवांजळी पैदा केल्या. अहो, हे जीवांजळ पैदा करण्यासाठी 4 स्टेप आहे. 4 स्टेप. एखादं बन निर्माण नाही झालो आपण त्याला खान म्हणतो. का म्हणतो? कोळशाची खान, सोन्याची खान. आणि जास्त जर ऐकायचं असन तर 2 बायाचं भांडण ऐकायचं. त्यात मग सासा सुचाराचं ऐकायचं. त्याच्या भांडणामध्ये एक शब्द येते. कोणता? माहीतच आहे, माहीतच आहे. तुम्ही खानदान कशी? खान जिथून उत्पन्न होते ते, तर भगवंताने 4 खाणी. पहिली खान आहे उद्बीज. का निर्माण केली? कारण सांगतो तुम्हाला. उद्बीज खान म्हणजे, उद म्हणजे, बीज म्हणजे, उद म्हणजे उदर, भी म्हणजे भूमी, बीज या भूमीमधून जो जन्म घेते, जो जीव जन्म घेते, जो देह जन्म घेते, त्याला कोणती खान म्हणते? उद्बीज खान. लक्षात. प्रथम देवानं उद्बीज खान केली. या उद्बीज खानामध्ये काय येते? वृक्ष, झाड. म्हणून आपला वृक्षासंग संबंध आहे. लक्षात ठेवायचं. जेवढे वृक्ष कमी कराल तेवढं आपलं आयुष्य कमी होईल. कारण तुकाराम महाराजांचं ऐकलं नाही.
संत सांगती ऐकत नाही. काय सांगितलं संतानं? वृक्षवल्ली आम्हा सोयरी. हे जे वृक्ष आहे ना, हे आपले सोयरे आहे. एका शब्दात सांगितलं. आणि सोयरे म्हणजे तुझी पोरगी मले आणि माई पोरी दिल्ली ना. तुमच्या पोराले दिल्ली नाही का? ओ भोपे महाराज, आपलं काय झालं? सोयरे झालो आपण, लक्षात ठेवायचं. तसंच या देहाचा सोरा वृक्ष आहे, लक्षात ठेवायचं. त्याच्या समोर देणं घेणं आहे तुमचं वालं. आणि त्या वृक्षासोबत तुमचा जेवढं संबंध तुटन, जेवढे वृक्ष कमी होईल तेवढं मानवाचं आयुष्य कमी होईल, लक्षात ठेवायचं. तुम्ही जगता कशावर? कशावर जगता तुम्ही? धान्यावर. धान्य कुठून मिळते? वृक्षापासून, लक्षात ठेवा. म्हणून वृक्षापासून धान्य, धान्यापासून अन्न, अन्नापासून रक्त, रक्तापासून वीर्य, वीर्यापासून शुक्र, शुक्रनापासून मुस, मुसापासून देह. हात दुखून वाजू नका. कामी उद्या नागरदाबाच्या म्हशी धुवायच्या, वाजवायच्या नाही टाळ्या. इथं नाही वाजवायच्या, लक्षात ठेवा. इथं जर टाळ्या नाही वाजवल्या तर मग पुढच्या जन्मामध्ये घरोघरी सुनी घ्यायचं ना, दुकानात टाळ्या वाजवा लागते, लक्षात ठेवा. ते कोण वाजवते तुम्ही पाहतो. समजलं काही? लयच हुशार. मी म्हणलं मीच हुशार आहो खरं. मीच हुशार आहो खूप. बा लक्षात ठेवा. टाळ्या याच्यासाठी वाचवायचे मित्र. कळसूत्र तुमचे हाती तारणर देही, अनंत योग सुखया बाळाला होई. कळ, याला म्हणतात कळ. या आपल्या हातामध्ये काय आहे? कळा आहे, लक्षात ठेवायचा. तुम्ही असं जरी केलं तर तुमचा श्वास बदलते. असं जरी केलं तरी श्वास बदलते. हे कळा आहे, लक्षात ठेवायचा. म्हणून ह्या कळा जपल्या पाहिजे. टाळी वाजवा, टाळी वाजवा, हरिनामाची सदभाव महिमा यायची. टाळी टाळी टाळीचे रूप कैसे. आता तुम्ही म्हणा का टाळीवरच बोलते, 3 तास टाळीवरच बोलेल. तर तुम्हाला जर पटलं समजून घ्यायचं तर दोन्ही कामं होते. कोणते 2 कामं होते? तुमच्या ह्या ज्या पटना आहे, ह्या पटना दबते, रक्ता भिसरणी वाढते. आणि महाराजाला असं वाटते खूपच शाबासकी दिली रे वा. म्हणून दोन्ही कामं होते. जमलं तर पहा, येतेच उद्या मशी धुवाले खाली. तर सभा बाजी आहे. 5 सभा केवढी मोठी आहे? एकच शब्द आहे. काय माहित का सांगा, टायमाच्या अंदर एकच होई होते का नाही? तर मला रात्रभर जागरण करायला लागते होत. बाकीची सोय मी सर्व लावतो, कारण का एकच शब्द नाही झाला अजून. तर मित्र हो, हा निर्णय करण्यासाठी प्रथम भगवंताला उद्भिद स्थान करायला लागले, म्हणजे वृक्ष तयार करायला लागला. वृक्ष हा अंबर. या देह जगवण्यासाठी पहिली सोय करायला लागली देवाले. ह्या कसा जगन? देह दिवासी झाडा दिला. हा देह जीव कसा जगन? म्हणून पहिली देहाची सोय लावली, जीवाची सोय लावली. म्हणून वृक्ष निर्माण केले. आणि या वृक्षाचे फळ धान्य खाऊन आपण जगत असतो. काय खातो आपण? दुसरं काय खातो का? नाही. हे गंधवाले सोडून सांगतो. हे गंधवाले वृक्षाचे फळ खाते, म्हणजे धान्य खाते. आणि बाकीचे आकाशवाणी कुडमाची धरणी, धरणीवर खान. चौथ्या खाणीचे जीव काय खाता? अलाद होऊन. हे शरीर समजून घ्यायचं. मांस खाण्यासाठी बोलवलं का देवानं?
अरे त्या कुत्र्याचे दात पहा, वाघाचे दात पहा, तो कसा पाणी पिते, तुम्ही कसे पाणी पिता? कुत्र्यासारखे दात आहे का तुमच्या मास्तोडाचे? गाई सारखी आहे. लक्षात ठेवायचं, आपल्या देहाप्रमाणे आपण आपल्या शरीरामध्ये अन्न श्रवण करायचं. तर मित्र हो, बुधबीज खान वृक्ष निर्माण केला. त्याच्यानंतर दुसरी खान आहे स्वेदक. याच वृक्षाच्या घामापासून स्वेदच खान तयार होते. त्याच्यानंतर तिसरी खान आहे अंडज. आणि या अंडज खाणीवर जे अंड्यातून ज्याचा निर्माण होते, लक्षात ठेवायचं. आता इथं सर्वात एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो, ज्याला सभा काय म्हणते. संत पुरीचे संत मिळाले, काहीतरी केलं, काही या प्रमाणे मी तुम्हाला सांगतो. अथवर्ण वेद इंद्रपुरी, इंद्र सभा होय कोणाची, जपी तपी हे शरणा येतील याईसी. इंद्र सभा, हे इंद्रिय, या इंद्रिय सभा कोणाची होय, कसे निर्माण केले, तुम्हाला एवढं फक्त एक उदाहरण सांगतो. पहिल्या खाणीमध्ये, वृक्ष खाणीमध्ये इंद्रिय नाही, ज्याला आपण गोकुळ म्हणतो. हो ना, काला नेहमी ऐकतो आपण गोकुळाच्या सुद्धा. आपण गोकुळ म्हणजे काय? गोकुळ म्हणजे गो म्हणजे इंद्रिय आणि कुळ, गोकुळ. या कुडीवर इंद्रिय जिथं बनला जाते त्याला गोकुळ म्हणते. पहिले इंद्रिय गोकुळ बनत नाही. झाडावर गोकुळ नाही आहे. झाडाला इंद्रिय आहे का? वृक्षाले नाक, डोळं, कान हे 5 ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय वृक्षाले आहे का? नाही आहे. तसा नाही, तो कांडी स्वरूपात आहे. मन पावनाचं तात देवानं कांडी बनवली, फक्त कांडी बनवली. लक्षात ठेवायचं, कांडीच्या स्वरूपामध्ये देह आहे आणि त्या देहीवर सभा नाही आहे. लक्षात ठेवायचं, म्हणजे इंद्रिय नाही आहे. कारण देवाला काय करायचं होता? इंद्र सभा भरवायची होती. ती नाही हा, कोणती अप्सरा आली, इंद्र सभा भरली. देवाला काय करायचं होतं? हे इंद्रिय सभा भरायची होती. याला म्हणते मुकुट. या देहीवर मुकुट बनवायचा होता. मुकुट कुठे चरण आहे? गळामध्ये चरण आहे. शिरा या मुकुट, गळा वैजावंती. वृक्षाने मुकुट नाही आहे. मुकुट निर्माण करायचा होता देहीवर आणि त्याच्यावर हे इंद्रियाची सभा बसवायची होती. लक्षात ठेवा, कारण पाहिलं कशा नसतं, ऐकलं कशा नसतं, अहो डोळेच नाही तर पाहिलं कशा नसतं. म्हणून पहिले इंद्रिय बनवा लागलं. इंद्रिय कोणत्या खाणीत बनलं? तिसऱ्या खाणीत बसलं. त्याचं एक उदाहरण सांगतो, लक्ष द्या.